तुम्ही वही पेन घेतलाच असेल तर आता आपण सुरुवात करूया. सूचना कशा द्यायच्या. स्वतःच्या अंतर्मनाला आरोग्यासाठी सूचना देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आता तयार करत आहोत. ह्या सूचना कशा द्यायच्या, किती वेळा द्यायच्या, स्वतःचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं म्हणून आपण कशा पद्धतीनं ह्या सूचना द्यायच्या हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर दिवसभरात एका दिवसामध्ये तुम्हाला वेळ कधी आहे हा महत्त्वाचा विषय त्यामध्ये. तर तुम्हाला जो वेळ असतो, खरं तर अनेक व्यक्तींना वेळच नाही आहे, पण तरीसुद्धा अगदीच वेळ काढायचाच म्हटलं तर फक्त पहाटे आणि रात्री या दोनच वेळेला तुमच्यासारख्यांना वेळ असतो. ज्या व्यक्ती नोकरी करतात किंवा ज्यांना काहीतरी व्यवसाय ज्या करतात त्यांना दुपारी वेळ मिळत नाही. परंतु जर का तुम्हाला दुपारी वेळ मिळाला तर तेव्हा पण तुम्ही करू शकता. जेव्हा आपण वामकुशी घेतो म्हणजे एक 15-20 मिनिटाची विश्रांती जेव्हा आपण घेतो त्यावेळेस पण तुम्ही हे अशा पद्धतीनं स्वसंमोहन करू शकता. आणि जर का तुम्हाला 3 वेळा नाही जमलं तर तुम्ही 2च वेळा करा. मग 2 वेळा म्हणजे कसं करायचं आहे. तर पहाटे धरून चला आपण, मी आता टायमिंग सांगते, तुम्ही कितीही वाजता उठा, पण मी आता एक सहज जनरली असा एक टायमिंग सांगते. समजा जर का तुम्ही 6 वाजता उठत असाल तर अलार्म तुम्ही 5:30 वाजताचा अलार्म लावायचा आहे. जर का तुम्ही 5:30 वाजता अलार्म लावला तर फक्त अलार्म झाल्यानंतर, गजर झाल्यानंतर तुम्ही फक्त डोळे उघडायचे आहेत. जिथं झोपलेला आहात तिथेच तुम्ही झोपायचं आहे. मग ते कसं झोपायचंय तर तुम्ही पाठीवर झोपायचंय, डोक्याखालची उशी काढून टाकायची आहे, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, दोन्ही हात तुम्ही पोटावर ठेवा किंवा सरळ ठेवा तुम्हाला हवे तसे, आणि अशा पद्धतीनं तुम्ही झोपायचं आहे. म्हणजे तुमची झोपमोड कुठे झाली का? नाही. तुम्ही दररोज तुम्ही किती वाजता उठता? तुम्ही 6 वाजता उठता. मी तुम्हाला आता किती वाजता सांगितलंय तर अर्धा तास अगोदर तुम्ही उठायचं आहे. उठायचंय म्हणजे उठून बसायचं नाही, तुम्ही फक्त जागं व्हायचंय. जागं झाल्यानंतर देवाला नमस्कार करायचा आणि सुरुवात करायची आहे. मग सूचना द्यायला तुम्ही सुरुवात करायची आहे. सूचना कशा द्यायच्या त्या मी तुम्हाला लगेचच 5 मिनिटांनी मी लगेचच सांगते. आता त्याच्यानंतरचा मुद्दा मी आता एकदा पूर्ण करते. याच पद्धतीनं रात्री झोपताना जेव्हा तुमचं सर्व आवरेल, घरातलं सगळं आवरल्यानंतर, जेवणखाण झाल्यानंतर, तुमच्या घरातली सर्व प्रकारची कामं झाल्यानंतर मग तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. गार पायाला, हाताला, चेहऱ्याला गार वाटलं की बरं वाटतं, तर त्यामुळे तुम्ही तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. आणि रात्री झोपताना सुद्धा आत्ता मी सांगणार आहे तीच कृती तुम्ही करायची आहे. तेव्हा सुद्धा तशाच पद्धतीनं तुम्ही उशी न घेता झोपायचे. उशीची सवय असेल तर ती 4-5 दिवसामध्ये मोडून जाते. तर उशी न घेता तुम्ही झोपायचे, पाय सरळ, हात सरळ. याच पद्धतीनं तुम्ही दुपारी सुद्धा करू शकता जर का तुम्हाला दुपारी वेळ असेल तर. आणि जर नसेल वेळ तरी सुद्धा 2 वेळा केलं तरी सुद्धा ते तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तुम्हाला जास्त वेळा करण्याची काही गरज नाही. ज्या व्यक्ती आजारी असतात, पेशंट असतात, त्यांच्यासाठी 3 वेळा करण्याची गरज आहे. आपल्या सारख्यांच्यासाठी आपण 2 वेळा म्हणजे भरपूर झालं. आता तुम्हाला 2 वेळा करायचे स्वसंमोहन हे तुम्हाला आता इथे समजलेलं आहे. रात्री सुद्धा जर का तुम्ही 11 वाजता झोपत असाल तर तुम्ही 10:30 वाजता तुम्ही बेडवर जाऊन झोपायचं आहे. आणि स्वसंमोहनाला तुम्ही 10:30 वाजता सुरुवात करायची आहे. म्हणजे मग तुमचं टाईम ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये होतं. मग धरून चला तुम्हाला रात्री 12 वाजता जरी झोपायची सवय असेल
तरीसुद्धा मग तुम्ही 11:30ला सुरुवात करायची. म्हणजे अशा पद्धतीनं सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास. खरं म्हणजे एवढा अर्धा तास त्याला वेळ लागत नाही, पण तरीसुद्धा एक आपल्याला छान जरा झोपबीप लागून जाते अजून त्यामध्ये, म्हणून मी अर्धा तास म्हणते याच्यात. परंतु एवढा वेळ अर्धा तास त्याला वेळ लागत नाही. इथपर्यंत समजले. आता आपल्याला सूचना कशा द्यायच्यात, तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःच्या अंतर्मनाला सूचना देणार आहात हे मी तुम्हाला आता यामध्ये सांगते आहे, की ज्यामुळे तुम्ही हे तुमच्या घरी पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकाल, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकाल. त्यासाठीचं टेक्निक जे सांगणार आहे ते मी आत्ता तुम्हाला हे टेक्निक सांगते आहे. तर बघा, बेडवर झोपायचे, हात सरळ पाय सरळ, किंवा मग हात पोटावर घेतले चालतील. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. आपल्या बेंबीपासून डोक्यापर्यंत असा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि याच कृतीकडे लक्ष द्यायचं आहे. या एकाच कृतीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. पूर्ण श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. हीच कृती करायची आहे. साधारण 5-6 वेळा तुम्ही हीच कृती करायची आहे. किती वेळा मी केलं, किती वेळा श्वास घेतला हे मोजण्याची काही गरज नाही, परंतु तुम्हाला श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही कृती मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं तर तुमचं लक्ष हे श्वासावर केंद्रित होतं आणि मग तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या मनामध्ये अन्य कोणतेही विचार येत नाहीत आणि तुम्हाला संमोहन चांगल्या पद्धतीनं करता येतं. परंतु यासाठी ही जी मी छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे ती तुम्हाला जमणं आवश्यक आहे आणि ती छोटीशी गोष्ट म्हणजे पूर्ण श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. सावकाशपणे पूर्ण श्वास घ्या. बेंबीपासून डोक्यापर्यंत पूर्ण श्वास घ्या आणि डोक्यापासून पुन्हा सावकाशपणे श्वास सोडायचा आहे. ही क्रिया 5-7 वेळा तुम्ही करा. फार वेळा करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही त्यावेळेस एकाग्र होऊन जाता. आता ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 5 मिनटं, 4 ते 5 मिनटं तुम्हाला याच्यासाठी लागतात. 4 ते 5 मिनटं तुम्ही ही क्रिया करत राहायची आहे. ही क्रिया करत असताना अजून एक क्रिया करायची आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम किती वेगवेगळ्या क्रिया, तर काही नाही, अगदी सोपी अशी क्रिया आहे आणि ती क्रिया म्हणजे स्वतःच्या आज्ञाचक्राकडे तुम्हाला पाहायचं आहे. स्वतःचं आज्ञाचक्र, स्वतःचा मेंदू, स्वतःचे विचार, स्वतःची विचारशक्ती ही पूर्णपणे आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये हे आज्ञाचक्र आहे. आणि म्हणून तुम्हाला स्वतःच्या विचारांना कंट्रोल करायचं आहे, स्वतःच्या श्वासाला कंट्रोल करायचं आहे, स्वतःचं जीवनाला चांगल्या घटना त्यामध्ये घडवायच्या आहेत, स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही आता या ठिकाणी पूर्ण श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा साधारण 4 ते 5 वेळा आणि त्याच वेळी तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राकडे डोळे थोडेसे वर करायचे आहेत आणि तुम्ही स्वतःच्याच आज्ञाचक्राकडे, स्वतःच्याच मेंदूकडे तुम्ही बघायचं आहे. स्वतःच्या आज्ञाचक्राकडे आणि स्वतःच्या मेंदूकडे बघितल्यामुळे तुमचे विचार कंट्रोल होतात आणि त्यामुळे तुम्हाला हव्या त्या सूचना तुम्ही तिथे देऊ शकता. हव्या त्या याचा अर्थ सकारात्मकच सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत.
आणि त्या सकारात्मक सूचना तुम्ही आता याच्या पुढे द्यायला सुरुवात करायची आहे. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राकडे पाहायचे. या ठिकाणी आज्ञाचक्र आहे. नंतर तिथून पुढे इथे, त्यानंतर तुमच्याच मेंदूकडे, त्यानंतर तुमच्या ह्या ठिकाणी मेंदू आहे, बुद्धी आहे, त्या ठिकाणी पाहायचे. नंतर पाठीमागच्या बाजूला लहान मेंदू आहे, तिथे पाहायचे. तिथपर्यंत तुमची नजर पोहोचत नाही, परंतु फक्त तिथे पाहण्याचा प्रयत्न 1 सेकंदभर करायचा आहे. त्यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. फक्त डोळे असे करायचे आहे. हे असे डोळे केले म्हणजे तुम्हाला इकडचा मागचा भाग दिसला असं मुळीच होत नाही. तुम्हाला मागचं वगैरे काही दिसत नाही, पण तुम्ही तसा प्रयत्न करायचा आहे. हे असं केल्यानंतर तुमचे जे विचार आहेत ते कंट्रोल होतात. विचार कंट्रोल होतात. त्याच दरम्यान थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला ह्या गोष्टीची. आणि म्हणून मग तुम्ही श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि अशा पद्धतीनं आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं डोळे वरच्या बाजूला करून तुम्ही आज्ञाचक्राकडे बघायचे. ही त्याची दुसरी स्टेप झालेली आहे. आता यानंतर तिसरी स्टेप काय असणार आहे, तर तिसरी स्टेप म्हणजे तुमच्या पायांची जी बोटं आहेत, पायांच्या बोटापासून डोक्यापर्यंतचा जो भाग आहे तो रिलॅक्स करून घ्यायचा आहे, शांत करून घ्यायचा आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला सूचना द्यायच्या आहेत. तिथं म्हणायचे, आपल्याला आपले अवयव माहिती आहेत पायापासून डोक्यापर्यंत. मग तिथे तुम्ही असं म्हणायचे की माझे पाय, तळपाय, पायांची बोटं रिलॅक्स झालेली आहेत. त्यानंतर म्हणा माझे पाय, पायांची बोटं, नडग्या, पोटऱ्या आणि गुडघे रिलॅक्स झालेले आहेत. साधारण 3-3 वेळा म्हणा हे असंच, किंवा तुम्ही 1-2 वेळा म्हटलं तरी चालेल. मॅक्झिमम 3-3 वेळा म्हणायचे. त्यानंतर तुम्ही पुढे म्हणायचे माझे गुडघे, माझ्या मांड्या, माझी कंबर, पाठ, पोट, माझं ओटीपोट रिलॅक्स झालेलं आहे. हे वाक्य 3 वेळा म्हणायचे. त्यानंतर माझं पोट, छाती, माझे दोन्ही हात, पाठ, पोट, कंबर, मान, खांदे रिलॅक्स झालेले आहेत. मग त्यानंतर माझी दोन्ही फुफ्फुसं, माझं हृदय, माझे हात, खांदे, घसा, गळा, मान, माझा चेहरा रिलॅक्स झालेला आहे. माझे कान, नाक, डोळे, डोकं, माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आणि मला अतिशय गाढ झोप आलेली आहे. एवढं रिलॅक्सेशन होईपर्यंत तुमचे डोळे मिटायला लागतात. तुम्ही फार फार तर 2 मिनिटामध्ये तुम्ही झोपू शकता. सवय नसेल तर कदाचित 4-5 मिनटं लागतात, परंतु पहिल्या 2 मिनिटातच तुम्ही झोपायला सुरुवात होते. सवय झाल्यावर तुम्ही दुसऱ्या मिनिटाला झोपता. डोळे मिटायला लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही पूर्णपणे डोळे मिटून घेतले आणि पूर्णपणे जर का तुम्ही झोपलात तर तुम्हाला एकही सूचना देता येणार नाही. फार फार तर तुम्ही म्हणाल मी आरोग्यपूर्ण आहे आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही गाढ झोपी जाता. हे या स्वसंमोहनाचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, ज्यांना झोपच येत नाही, त्या व्यक्तींनी अशा पद्धतीनं झोपलं तर चालेल. परंतु आपल्यासारख्या व्यक्ती आहेत, आपल्याला अनेक सूचना द्यायच्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही गाढ झोपू नका.
तुम्ही फक्त 20 ते 25% तुम्ही झोपायचं आहे. नाही तर तुम्ही सूचना देऊ शकणार नाही. तुम्हाला जर सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही जागृत अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही 75% जागृत असता आणि 25% तुम्ही झोपी गेलेला असता. तुमच्या श्वासांवर तुमचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. तुमचे विचार कंट्रोल झालेले असतात आणि आता तुम्ही जागे 75% तुम्ही जागे असता. आणि मग यानंतर तुम्ही असं करायचं आहे की आता तुम्ही सूचना द्यायची आहे. तर शरीरामधील निगेटिव्हिटी काढून टाकण्याच्या सूचना कशा असतात, कशी सूचना तुम्ही तिथे देणार. तर बघा, मला एक सांगा, निगेटिव्हिटीचा रंग कसा असतो. तर काळा. निगेटिव्हिटीचा रंग हा काळपट आहे, काळा आहे. बरं, निगेटिव्हिटी म्हणजे समजा धरून चला, ताप, सर्दी खोकला, आजार, वेदना जर आपल्या शरीरामध्ये असतील तर काय होतं, तर आपल्याला काहीतरी टोचल्यासारखं होतं. मग आणि आजार बाहेर जाण्यासाठी आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले पाय. कारण पाय म्हणजे साऊथ पोल आहे आणि डोकं म्हणजे नॉर्थ पोल आहे. मग साऊथ पोल म्हणजेच निगेटिव्हिटीचा पोल. तुमच्या शरीरामधील निगेटिव्हिटी ही पायांच्या बोटांमधून, तळपायांमधून ही सर्व निगेटिव्हिटी बाहेर जाते आहे याचा भास तुम्हाला होतो. परंतु तुम्ही हा भास होण्यासाठी तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. तुमची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी पायांमधून दूर दूर निघून जात आहे हे वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून तुम्ही हेच वाक्य साधारणपणे एक 4-5 वेळा तुम्ही म्हणायचं आहे. त्यानंतर ही निगेटिव्हिटी कोठे कोठे असते आपल्या शरीरामध्ये. तर निगेटिव्हिटी म्हणजे त्याला आपण आजार म्हणू, वेदना म्हणू किंवा निगेटिव्ह विचार म्हणू, काही म्हणू आपण त्याला. तर ही जी निगेटिव्हिटी असते, जी काळ्या रंगांची निगेटिव्हिटी आहे, ही निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी असते. आपल्या प्रत्येक पेशींमध्ये आहे, आपल्या आत्म्यामध्ये आहे, आपल्या विचारांमध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे, आपल्या प्रत्येक पेशींमध्ये आहे, आपल्या प्रत्येक चक्रांमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी आहे. मग ही निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या चक्रांना, पेशींना, शरीराला, अवयवाला आपल्याला सूचना द्यायची आहे की ह्या अशा प्रकारच्या निगेटिव्हिटी मला माझ्या पायांमधून दूर दूर निघून चाललेल्या आहेत, अशी सूचना तुम्ही स्वतःला द्यायची आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला अशा पद्धतीच्या सूचना द्यायच्यात. म्हणजे कशा, तर बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, निगेटिव्हिटी ही तुमच्या पायांमध्ये आहे, तुमच्या डोक्यामध्ये आहे, तुमच्या शरीरामध्ये आहे, अंतर्मनामध्ये आहे, पेशींमध्ये आहे, हाडांमध्ये आहे, चक्रांमध्ये आहे, सर्व ठिकाणी. मग या सगळ्या ठिकाणची निगेटिव्हिटी आपल्याला काढून टाकायची आहे. म्हणून पुढच्या सूचना तुम्ही अशा देणार आहात की आता तुम्ही पहिल्यांदा रिलॅक्सेशन करून घेतलं. तुम्ही रिलॅक्स झाल्यानंतर माझ्या पायांमधील, नडग्यांमधील, पोटऱ्यांमधील आणि गुडघ्यामधील निगेटिव्हिटी पायांच्या बोटांमधून बाहेर निघून चाललेली आहे. माझ्या पायांना त्याची जाणीव झालेली आहे. पहिल्या वेळेस तुम्हाला कुठलीही जाणीव होणार नाही. हीच सूचना तुम्ही 4-5 वेळा ही सूचना द्यायची. आपण 5 वेळा म्हणू, तुम्ही 5 वेळा ही सूचना द्यायची आहे.
त्यानंतर तुम्ही पुढची सूचना द्यायची आहे आणि ती म्हणजे तुमच्या मांड्या, तुमचं पाठ, कंबर, पाठ, कंबर, पोट, छाती आणि मांड्या यामधील सर्व निगेटिव्हिटी बाहेर निघून चाललेली आहे अशा पद्धतीचं तुम्ही सूचना द्यायच्या आहेत आणि या सूचना 4 ते 5 वेळा द्यायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही या सूचना देत असाल तर त्या सूचना तुम्ही देत असताना म्हणायचं आहे किंवा ह्या सूचना देऊन झाल्यानंतर मग तुम्ही म्हणायचे, माझ्या पायांच्या बोटांमधून अनेक वेगवेगळ्या निगेटिव्ह लहरी बाहेर चाललेल्या आहेत असं तुम्ही तिथे म्हणायचं आहे. आणि मग त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे माझे पायांची बोटं, माझ्या मांड्या, गुडघे, तळपाय हे सगळं म्हणून घ्यायचं. पाठ, पोट, कंबर हे सगळं म्हणून घ्यायचं. मग पाठ, पोट, कंबर यामधील सर्व निगेटिव्हिटी ही पायांमधून दूर दूर निघून गेलेली आहे असं तुम्ही तिथे म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणा की माझे हात, खांदे, गळा, घसा, हृदय, फुफ्फुसे यामधील सर्व निगेटिव्हिटी माझ्या पायांमधून दूर दूर निघून गेलेली आहे. मग मी आत्ता इथे निगेटिव्हिटी म्हणते आहे, परंतु तुम्ही मात्र तिथे तुम्हाला काय नेमका त्रास होतो तो म्हणायचा आहे. आत्ता मी निगेटिव्हिटी जरी म्हटले तरी तुम्हाला काय काय नको आहे शरीरात. वात, पित्त, कफ, दोष नको, त्यानंतर आजारपण नको आहे. मग कुठे नको आहे? पेशींमध्ये नको आहे, हाडांमध्ये नको आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या सूचना तुम्ही स्वतःला देत राहायच्या आहे. तर पुढे नंतरचा जो भाग आहे तो घसा, गळा आणि चेहरा, कान, नाक, डोळे, डोकं यामधील सर्व निगेटिव्हिटी पायांमधून दूर दूर निघून गेलेली आहे अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही स्वतःला 3ऱ्या स्टेपमध्ये तुम्ही देणार आहात. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही स्वतःच्या जो 7 चक्र जे आहेत त्या 7 चक्रांना तुम्ही सांगायचं आहे की तुमच्यामधील सर्व काळपटपणा आणि निगेटिव्हिटी तुमच्यामधून निघून गेलेली आहे. म्हणजे शरीरामध्ये पूर्ण क्लीनलेस तयार होतं आणि तुम्ही तिथे म्हणायचे की माझ्या शरीरामधील सर्व आजार आणि वेदना दूर 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 निघून गेलेल्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही तिथे शेवटी म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्पेशली जो कोणता आजार असेल, BP असेल, डायबेटीस असेल किंवा थायरॉईड असेल तर स्पेशली त्या आजाराचं नाव घ्या आणि माझ्या शरीरामधला थायरॉईड पूर्णपणे निघून गेलेला आहे, माझ्या शरीरातलं BP ताबडतोब पूर्णपणे निघून गेलेलं आहे. अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही नंतर द्यायच्या आहे. यामध्ये तुम्ही एकाग्र होता, यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित होतं आणि मग तुम्हाला सूचना देणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मग या पद्धतीच्या सूचना तुम्ही स्वतःला आत्ताही देऊ शकता आणि स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही करून घेऊ शकता. तर बघा, आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही फक्त बेडवर पडा आणि तुम्ही तुमच्या डोळ्याकडे थोडंसं डोळे वरती करून तुम्ही डोळ्यांकडे पहा आणि बरोबर 10 मिनिट, सूचना नाही दिल्या तरी चालतील किंवा दिली सूचना तरी एकच वेळा द्या आणि बरोबर 10 मिनिटांनी आपण परत आता इथे येणार आहोत आणि पुढील भाग. मग त्यावेळेस मला तुम्ही सांगायचं आहे की तुम्हाला या सूचना देता आल्या की नाही. आणि 10 मिनिटांनी का? खरं तर याला अर्धा तास लागतो किंवा 20 मिनटं वगैरे लागतात, परंतु आपण ही फक्त ट्रायल करतो आहे म्हणून मी तुम्हाला आत्ता 10 मिनटं म्हटले आहे. बरोबर 10 मिनिटांनी
तुम्ही मला हे आता तुम्ही ट्रायल करा आणि मला तुम्ही सांगा.